संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू। 29ला सादर होणार अर्थसंकल्प। वस्तू आणि सेवा कर कायदा लवकरच अस्तित्वात येईल, अरुण जेटली यांना विश्वास। विशाखापट्टणम इथं आजपासून आंतरराष्ट्रीय नौदल संचलन, 50हून अधिक देश सहभागी। पठाणकोट हल्ल्यानंतर दहशतवादाचा सामना करण्याच्या रणनीतीचं केंद्र सरकारकडून फेरपरीक्षण सुरू। पश्चिम घाटातलं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी संबंधित राज्यांची या महिन्यात बैठक होणार। समान पद समान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं लागू केल्या सविस्तर सूचना। सिमेंट आणि पोलाद यासारख्या अनियंत्रित क्षेत्रांना केंद्र सरकारकडून केवळ लिलावातूनच कोळसा खाणींचं वितरण। प्रसारण क्षेत्रातल्या उपकरणांचं सर्वात मोठं प्रदर्शन आजपासून नवी दिल्लीत। समुद्र किनाऱ्यावर आवश्यक सुरक्षा मानकांची अंमलबजावणी न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकार आणि महापालिकेची कानउघाडणी। मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप। सामाजिक आशयघन लघुपट माहितीपट शाळा महाविद्यालयातून दाखवावेत, राज्यपालांची शिक्षण विभागाला सूचना। राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांमध्ये 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी सामायिक परीक्षा 17 ते 20 मार्च दरम्यान। परवडणाऱ्या घरांबरोबरच पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था विकसित करणं आवश्यक, मुख्यमंत्र्यांचं मत। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार पाणी वीज रास्त भाव ही त्रिसूत्री राबवत असल्याचं सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन। राज्यात दुचाकी खरेदी बरोबरच हेल्मेट खरेदीची सक्ती होणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती। मुंबई महानगरपालिकेचा 37,052 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर, रस्ते आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा यावर भर। राज्य सरकारचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांना जाहीर। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान नाट्यरंग महोत्सव। उत्तर सियाचीन क्षेत्रात हिमस्खलनामुळे अडकलेल्या लष्कराच्या जवानांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू।